जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या राजकीय फॅक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं प्रथमतः नमस्कार आणि आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या मित्रांनो, राजकारणामध्ये आपण सगळ्यात मोठी अपडेट आज पाहणार आहोत. देशामध्ये सध्या चाललेल्या शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील या निकालाच्या संदर्भात सध्या महाराष्ट्रातील मराठी मीडियांवरती उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणार या प्रकारच्या बातम्यांना आता सगळीकडूनच मित्रांनो पेव फुटलंय. ठाकरेंची बाजू वरचढ असल्याचं सध्या सगळ्याच प्रसारमाध्यमांना दिसून आलंय. आणि त्याच वेळी मित्रांनो, आज 5 ऑगस्ट दुपारी शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातील हा शिवसेनेचा निकाल आपल्यासमोर. मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी या संदर्भातील तुमच्या समोर. या निकालाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंना खूप मोठं यश मिळताना दिसतंय. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ज्या प्रकारे त्यांनी गद्दारी करून बंडखोरी करून आमदारांनी खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिवसेना आमचीच म्हणण्याचं धाडस केलं, धनुष्यबाण आमचाच आणि शिवसेना पक्ष देखील आमचाच म्हणण्याचं धाडस करत गेल्या 50 वर्षे जो धनुष्यबाण मातोश्रीवरती पूजला जात होता, शिवसेना हे 4 अक्षर मातोश्रीवरती पूजलं जात होतं, तेच माझं आहे असा एकनाथ शिंदेंनी दावा केला. आणि सगळी ही प्रक्रिया मित्रांनो पुन्हा पोचली सुप्रीम कोर्टामध्ये. आणि याच टायमाला याच वेळेला उद्धव ठाकरेंनी गेली 4 वर्षे या क्षणाची खूप वाट पाहिली होती. आणि अखेर मित्रांनो आज 5 ऑगस्ट 2026 तो क्षण आला आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या क्षणाला सुरुवात झाली. मित्रांनो, सध्या आपण याच्या पाठीमागं जाणं खूप गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये काय घडलं पाठीमागे आणि काय आता घडलं आहे. सध्या जर पाहायला गेलं तर मित्रांनो, शिवसेना ही कुणाची यावरती प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये मांडला जातो आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की शिवसेना माझी आहे, उद्धव ठाकरे म्हणतात की शिवसेना माझी आहे. खरं पाहायला गेलं तर लहान मुलांना जरी विचारलं शिवसेना कुणाची तर ते शिवसेना ठाकरेंची असंच उत्तर तुम्हाला देईल मित्रांनो. परंतु या निकालाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठे दावे आणि सगळ्यात मोठा निकाल सध्या उद्धव ठाकरेंना जवळ करतोय. गेल्या काही दिवसांपासून गेल्या वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या दूर पडणारा हा निकाल आता मात्र कपिल सिब्बल यांनी या निकालांची पुरती बाजू आपल्या बाजूने ओढल्याचं चित्र या निकालावरून स्पष्ट जाणवत आहे. कारण हे तसंच आहे की तब्बल 3 तास शिवसेना उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल आपली ठाकरेंची बाजू मांडतायत. पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंचं कसं आणि धनुष्यबाण आणि शिवसेनेला उद्धव ठाकरेंना का द्यावं, एकनाथ शिंदेंच्या हातातून ते का ओरबडून पुन्हा ठाकरेंच्या हातात द्यावं, यावरती पूर्ण खडाजंगी सुप्रीम कोर्टात पाहायला मिळाली. आणि या खडाजंगीमुळे मित्रांनो शिंदे गटाचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारे हा निकाल आपल्या विरोधात गेल्याच्या नंतर देशात मात्र वेगळा संदेश जाईल. भाजपात देखील आपल्याला खूप बाजूला सारेल आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत शर्मा यांच्याकडून हा निकाल ठाकरेंच्या कब्जात जर मिळाला तर मित्रांनो शिंदे सेनेत पुन्हा मोठं वादळ निर्माण होईल. तशाच प्रकारची गत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय मित्रांनो. पक्षावरती देखील बंदी येऊ शकते, 5 वर्षे पक्षावरती बंदी येऊ शकते. आणि निवडणुकीवर देखील काही आमदारांना अपात्रता जर सिद्ध केली तर त्यांची आमदारकी तर जाईलच, परंतु पुढचे काही वर्ष निवडणुकीला बंदी देखील सुप्रीम कोर्ट घालू शकतं. यामुळे हा निकाल सध्या शिंदे सेनेच्या विरोधात खूप मोठी पावलं उचलला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाकडून सगळ्या बाजू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ऐकल्या गेल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या वकिलांना बोलायला बाजूच नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की 40 आमदार आमच्याकडे नाही आले, 40 आमदार आले म्हणजे आमची शिवसेना आली, शिवसेना आली म्हणजे घटना आली. परंतु हे साफ खोटं आहे. आमदारांच्या संख्येवरून एखादा पक्ष कुणाचा हे ठरवता येत नाही, हे घटनेमध्ये अधोरेखित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ज्या प्रकारचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये करायला होता तो केला गेला नाही. इथेच त्यांनी हार मानल्याचं दिसतंय. परंतु मित्रांनो आता ही
सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. या अंतिम टप्प्यामध्ये उद्धव ठाकरेंना भलं मोठं यश मिळताना दिसतंय. शिवसेना पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हातात पुन्हा धनुष्यबाण चिन्ह येणार असल्याचं सध्या ब्रेकिंग न्यूज काही वेळातच आपल्यापर्यंत पोहोचू शकते. आणि शिंदे सेनेच्या हातातून धनुष्यबाण निसटला ही बातमी मात्र काळजाला खूप मोठी भिडेल आणि शिंदे सेना त्याच वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपलेली असेल. कारण की धनुष्यबाण आणि शिवसेना या दोघांच्याच नावावरती जी शिवसेना शिंदेगड आहे ती आहे. एकदा का दोघांकडून ते चिन्हाने पक्ष गेला तर मात्र राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना पुन्हा रोखणं कोणालाही अशक्य आहे, कोणालाही शक्य नाही. म्हणून याबद्दल प्रतिक्रिया द्या.